रामकृष्ण हरी. स्वागत आहे सर्वांचं. श्री संत ज्ञानेश्वर महाराज हरिपाठ अभंग 11वा. मराठीतून अर्थ पाहतोय. हरि उच्चारणी अनंत पापराशी जातील लयासी क्षण मात्रे तृण अग्निमेळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी. हरि उच्चारणी मंत्र हा अगाध पळे भूतबाधा बेनियाचे. ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ न करवे अर्थ उपनिषदा. हरिनामाच्या उच्चाराने अनंत पापाचे ढीग क्षणभरात लयाला जातात. ज्याप्रमाणे वाळलेले गवत आगीला मिळताच आगरूप होऊन जाते, तसे हरिनामाच्या जपाने पापाचे भस्म होऊन साधक हरिरूप होतो. हरिनामाचा उच्चार हा एवढा प्रभावी मंत्र आहे की याच्या भयाने भूतबाधाही नाहीशी होते. श्री ज्ञानदेव महाराज म्हणतात, माझा हरी एवढा सामर्थ्यवान आहे की त्याचे सामर्थ्य व स्वरूप उपनिषदांनाही न कळण्यासारखे आहे. भगवंताच्या नामाचा महिमा अगाध आहे. कारण नाम व नामी एकरूप असल्यामुळे भगवंत जसे सड ऐश्वर्य गुण संपन्न आहेत तसेच त्यांचे नामही आहे. कित्येक ठिकाणी तर भक्तांनी भगवंताहून त्यांचे नाम अधिक श्रेष्ठ असल्याचे म्हटले आहे. राम या केवळ नामाने पाषाण समुद्रावर तरल्याचे रामायणात वर्णन आहे. कविवर्य मोरोपंत केकावलीत म्हणतात, तुम्हा समची हे गुणे अनु उणे नसे नाम हा. दिसे अदकही तसा गुण तुला असे नाम हा. सदैव भलत्यासही सुलभ आखणी गायका. हे जगन्नायका, तुमचे नाव तुमच्यासारखेच श्रेष्ठ आहे. त्यात तुमच्याहून जराही उणेपणा नाही. उलट त्यात हा अधिक गुण आहे की तो कोणताही भक्ता अभक्ताला सहज घेता येण्यासारखा आहे. कविवर्य व वामन पंडित ही म्हणतात, न कळता पद अग्निवरे पडे न करी दाह असे न कधी घडे. अजित नाम वदो भलत्या मिसे सकळ पातक भस्म करीत असे. विस्तवावर जर चुकून पाय पडला तर भाजल्याशिवाय राहत नाही. तसे भगवंताचे नाव कोणत्याही निमित्ताने घेतले तरी ते आपले सर्व पापे नाहीसे करते. तसेच गुलाबराव महाराज ही म्हणतात, जानोनी नाम घेता वासना क्षय नेनोनी नाम घेता पाप मात्र क्षय. भ्रमेही नामाची फलप्राप्ती येणे अधिक विश्वास वाढला चित्ती. की उपासनेहुनी नामगती श्रेष्ठ झाली. म्हणूनच तर माऊली म्हणतात, हरिनामाच्या उच्चाराने अनंत पापराशी तात्काळ नाहीशी होते. गवताची जेव्हा अग्नीशी भेट होते तेव्हा त्या गवताचे स्वतंत्र अस्तित्व उरतच नाही, तर त्याचाच अग्नी होतो आणि हे क्षणार्धार्थ होते. त्याचप्रमाणे निष्ठेने नाम घेणाऱ्या साधकाचे स्वतंत्र असे अस्तित्व नाहीसे होते. एका क्षणात तो हरिरूप होतो. तो स्वतः तर हरिरूप होतोच, पण सर्व विश्वही त्याच्या दृष्टीने हरिरूप होते. भक्त शिरोमणी प्रल्हादाला जेव्हा सर्वत्र भगवंत दिसतात, म्हणूनच तर हिरण्यकशिपू भगवान सर्वत्र आहे तर या खांबात का दिसत नाही असे प्रल्हादाला विचारून जोराने खांबावर ठोसा मारला, तर क्षणी त्या खांबातून प्रचंड गर्जना करीत नरसिंह रूपात भगवान प्रगट झाले. प्रल्हादाच्या भक्तीचा हा प्रभाव होता. अखंड नामस्मरणाने वासना क्षय होऊन साधकाची देहबुद्धी विराम पावते व तो भगवद्रूप होतो. ज्ञानाने देहादी नामरूपे सोडून जीवात्म्याचे निर्गुण ब्रह्माशी ऐक्य होते, तर भक्तीने भक्त देहादी नामरूपासह सच्चिदानंद घन भगवत स्वरूप होतो. नामानेच ही किमया घडते असे माऊली म्हणतात. श्रीहरीचे नाम हे एक अतिशय सामर्थ्य संपन्न मंत्र आहे. या मंत्राच्या भयाने सर्व भूतबाधा नाहीशी होते. भूतबाधा या शब्दाचा 3 अर्थ होतात. एक, नेहमीची पिशाच्य बाधा. हा अर्थ भागवतात पिशाचितिकांना पिशाच्य म्हटले आहे. पिशाचितिक भगवन नामस्मरणाने पळून जातात. दुसरा अर्थ पंचभूतात्मक, जे विश्व त्या विश्वात होणाऱ्या आदिभौतिक, आध्यात्मिक व आदिदैविक स्वरूपाच्या बाधा म्हणजेच पीडा. या पीडांचा नाशही श्रीहरी नामस्मरणाने होतो. तिसरा महत्त्वाचा अर्थ जन्मचक्रातून मुक्ती. आपल्याला जी दुःखे भोगावी लागतात ती स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर व कारण शरीर यांच्यामुळे. ही शरीरे हे पंचमहाभूतांचे कार्य असल्यामुळे या शरीरामुळे होणाऱ्या पीडेलाही भूतबाधा म्हणतात. वासना आहेत तोपर्यंत पापपुण्य आहे आणि पापपुण्याचा परिणाम म्हणून ही शरीरे जीवाला धारण करावी लागतातच. पण श्रीहरीच्या नामस्मरणाने सर्व पापपुण्य नाहीशी झाली की पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही. अर्थात या शरीरापासून जीवात्मा कायम मुक्त होऊन भगवत स्वरूप होतो. कविवर्य मोरोपंत म्हणतात, भगवत नामोच्चारे सकलही पापे सवासने जळती मळतीन नामधारक पळती यमदूत विघ्नही टळती. नामस्मरणाने अखंड भगवत प्रेम प्राप्त झाल्यावर भक्तांचा प्रारब्ध भोगही त्यांना सुखदुःखे देऊ शकत नाही. तुकाराम महाराजांनीही असंच सांगितले आहे. तुका म्हणे नोहे बाधा अनिक कदा भूतांची. श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, माझा श्रीहरी असा समर्थ आहे, त्याची स्वरूपस्थिती अशी अतर्क्य आहे की तिचे वेदनाही वर्णन करता येत नाही. या नाममहिमाचे वर्णन करताना माऊली म्हणतात, तत्वमासी इत्यादी महावाक्यांच्या विचाराने प्राप्त होणारी स्थिती नामस्मरणाने प्राप्त होणाऱ्या स्थितीच्या अर्ध्या अंशाने सुद्धा नाही. उपनिषदांनी जीव ब्रह्माचे ऐक्य पटवण्याकरता तत्वमसी, अहम ब्रह्मास्मी, प्रज्ञानम ब्रह्म, अयम आत्मा ब्रह्म अशी 4 महावाक्ये सांगितली आहेत. ज्ञानमार्गात आत्मज्ञानासाठी या महावाक्यांचा उपदेश केला जातो, परंतु हा उपदेश
अव्यक्तिविषयक असल्याने यामध्ये क्लेश अधिक आहेत. पण श्रीहरीच्या नामाचे अभेद्य कवच घातले असता क्लेश मुळीच होत नाही आणि निर्गुण परब्रह्माची प्राप्ती सहजासहजी होते. रामकृष्ण हरी.